सर उद्या निकाल आहे, सकाळी 7 वाजता प्रत्यक्षात मतमोजणी सुरू होईल. सध्या चर्चेचा विषय आहे की परभणी विधानसभा, परभणी जिल्ह्यातील 4ही विधानसभामध्ये कशी परिस्थिती राहील. आपण एक राजकीय विश्लेषक, आपल्याला फार मोठा एक वर्ग आहे जो आपल्याला वर्षानुवर्ष मानतो, आपल्या शब्दाला फार मोठी एक धार आहे. काय सांगाल सर, काय प्रतिक्रिया आहे, कशी परिस्थिती राहिली या 4ही विधानसभा मतदारसंघात? परभणी जिल्ह्यामध्ये जे 4 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्या 4ही विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय तुल्यबळ अशी लढत झालेली आहे. आधी असं चित्र वाटत होतं की बाबा काही मतदारसंघामधली लढती एकतर्फी होतील, परंतु तसं चित्र अंतिम टप्प्यात दिसलं नाही. परभणी विधानसभा मतदारसंघ जो आहे, या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार डॉक्टर राहुल पाटील व महायुतीचे आनंद भरोसे यांच्यामध्ये सरळ लढत झाली. या लढतीमध्ये आधी असं अपेक्षित वाटू लागलं होतं की राहुल पाटील यांचं पारडं जड राहील, परंतु प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये भरोसे यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं प्रचारामध्ये आघाडी मारली. त्याच्यामुळे ही लढत थोडीशी तुल्यबळ झालेली आहे. जे राहुल पाटील जे आहेत की त्यांना असं वाटायचं की 1 लाख मताधिक्य आपण मिळवू, परंतु अंतिम टप्प्यातलं जर चित्र जर पाहिलं तर तसं फारसं 1 लाखापर्यंत ते मताधिक्य मिळतील असं काही चित्र नाही. त्यांचं पारडं निश्चितपणे जड आहे. ते जवळपास 20-25 हजार मतांनी निवडून येऊ शकतील असं एक सकृतदर्शनी चित्र आहे. जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा तिरंगी लढत होईल असं अपेक्षित होतं, परंतु त्या मतदारसंघात सुद्धा प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये विद्यमान आमदार मेघनाथ साकुरे बोर्डीकर व माजी आमदार विजय भांबळे या दोघातच लढाई झालेली आहे. या दोघांच्या लढाईमध्ये अंतिम टप्प्यामध्ये मेघनाथ साकुरे बोर्डीकर यांनी चांगल्या पद्धतीचं त्यांचं भक्कम असं नियोजन रामप्रसाद बोर्डीकरांच्यामुळं त्यांचं पारडं जड राहील असं माझं मत आहे. पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा अतिशय गुंतागुंतीची परिस्थिती आहे. तसं पाहिलं तर कोण तिथून निवडून येईल हे तसं स्पष्टपणे किंवा छातीटोकपणे सांगता येणार नाही, कारण की या मतदारसंघामध्ये पंचरंगी लढत झालेली आहे. त्या पंचरंगी लढतीमधले 3 जण हे विद्यमान आणि माजी आमदार आहेत. परंतु विद्यमान आमदार जे आहेत, ज्येष्ठ नेते आपल्या जिल्ह्याचे सुरेश वरपुडकर आणि विद्यमान आमदार राजेश विटेकर, या दोघातच तिथं शेवटच्या टप्प्यामध्ये लढाई आलेली आहे. परंतु माजी आमदार बाबाजान दुराणी आणि शिवसेनेचे बंडखोर सईद खान यांनीसुद्धा या निवडणुकीमध्ये रंग भरण्याचा प्रयत्न निश्चितपणे केलेला आहे. त्याच्यामुळं आणि माधवराव फड जे माजी आमदार मोहन फड आहेत त्यांचे पिताश्री, या तिघांमुळं मतविभागणीचा धोका या मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. कोण कोणाचं मतदान खाईल याच्यावर तो निकाल डिपेंड आहे. तसं पाहिलं तर वरपुडकर ज्येष्ठ नेते आहेत, त्या मतदारसंघाचं त्यांनी वारंवार प्रतिनिधित्व केलेलं आहे, मुरब्बी राजकारणी आहे आणि त्या मतदारसंघामध्ये त्यांचा प्रचंड असा दांडगा संपर्क आहे. खेड्यापाड्यापर्यंत, वाडी तांड्यापर्यंत पोहोचलेला तो माणूस आहे आणि बेरकी राजकारणी म्हणून जी त्यांची जी प्रतिमा आहे ते या निवडणुकीमध्ये ते अनुभवाच्या जोरावर यश मिळवतील असं मला वाटतं. गंगाखेडमध्ये विद्यमान आमदार जे आहेत डॉक्टर रत्नाकर गुट्टे आणि त्यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचे विशाल कदम, अशा दोघांमध्ये ही लढत झाली. लढतीमध्ये तिरंगी लढत होईल असं अपेक्षित होतं. माजी आमदार सीतारामजी घनदाट हे रिंगणात होते, परंतु घनदाट यांचा त्या मतदारसंघातला अलीकडल्या काळातला संपर्क फार मोठ्या प्रमाणात तुटलेला होता. त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते, त्यांचे मित्रमंडळ असो, त्यांचे कार्यकर्ते हे असो, हे राजकीयदृष्ट्या सोयीनुसार आपापल्या इथे दुसरीकडे गेलेले आहेत. त्याच्यामुळं त्यांच्याकडे फार मोठं नेटवर्क नव्हतं. त्याच्यामुळं घनदाट शेवटच्या टप्प्यामध्ये या मतदारसंघामध्ये फिके पडलेत असं मला वाटतं. गुट्टे आणि कदम यांच्यातली लढाई निश्चितपणे तुल्यबळ झालेली आहे. खासदार संजय जाधव यांनी विशाल कदम यांच्या पाठीशी भक्कम असं पाठबळ उभं केलं हेही निश्चित आहे. परंतु जातीपातीची जी गणितं असतात ती ज्या मतदारसंघामध्ये प्रभावी ठरलेली आहेत नेहमीप्रमाणे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुट्टे यांचं जे त्या मतदारसंघातला जो प्रभाव आहे त्याला गंगाखेड शुगर एनर्जी प्रकल्प जो आहे त्याचा फार मोठा बेनिफिट त्यांना या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळणार आहे. कारण की गावोगाव ऊस उत्पादक सभासद हे त्यांच्या संपर्कात हे डे टू डे आहेत
आणि त्या ऊस उत्पादक सभासदांना सर्वतोपरी कारखान्यामार्फत मदतीचं धोरण गुट्टे यांचं राहिलेलं आहे. त्याच्यामुळं गुट्टे यांचा बेस जो आहे, कारखाना असो किंवा शैक्षणिक संस्था असो किंवा विद्यमान आमदारमधून गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी ठेवलेला संपर्क असो, हा प्लस पॉईंट निश्चितपणे गुट्टेंना अनुकूल आहे. विशाल कदम त्यांच्या तुलनेमध्ये तुल्यबळ उमेदवार होते, परंतु जातीपातीची गणित आणि गुट्टे यांच्या नेटवर्कासमोर ते फिके पडतील असं मला वाटतं. त्याच्यामुळं गुट्टे यांचा विजय होईल या मतदारसंघामध्ये, अशी एक माझी अपेक्षा आहे. सर, नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे आणि मतदारांना मोठ्या प्रमाणात उत्सुकता लागलेली आहे आणि बरेच एक्झिट पोल आलेले आहेत. आपण परभणीचे दिग्गज पत्रकार आहात आणि आपल्या लेखणीचे दार हे सर्वश्रुत आहे. काय वाटतं सर, या एक्झिट पोलमध्ये आपला अंदाज काय असणार आहे? 4 विधानसभा मतदारसंघाचं थोडंसं सविस्तर विश्लेषण काय असणार आहे सर? ही विधानसभा निवडणूक फार महत्त्वाची या दृष्टीने ठरलेली आहे की 6 पक्ष 2 ठिकाणी विभागले गेलेले होते. हे पूर्ण राज्यातच चित्र आहे, पण या सर्व चित्राचा परिणाम स्थानिक पातळीवर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून आला. बंडखोरीचं प्रमाणही चांगलं राहिलं. जिल्ह्यातल्या 4 विधानसभा मतदारसंघांपैकी 2 मतदारसंघात चांगलीच बंडखोरी झालेली आहे. तशी 3 म्हणता येईल, पण 2 मतदारसंघात निश्चितच झालेली आहे. परभणी विधानसभा मतदारसंघ हा 1989 पासून शिवसेनेचा, म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. यावेळेस साधारणतः 7वी टर्म आहे. परंतु शिवसेना दुभंगल्यानंतर इथल्या मूळ शिवसैनिकांनी, विशेषतः खासदार आणि आमदारांनी ही आपण ठाकरेंसोबत जाण्याला पसंती दिली. ते कायम एकनिष्ठ राहिले आणि त्याच वेळेला दुभंगलेली शिवसेनेतला जो शिंदेंचा गट आहे, यांच्याकडे धनुष्यबाण हे चिन्ह आलं. तर धनुष्यबाण या चिन्हावर गेल्या सर्व निवडणुका 89 पासूनच्या शिवसेनेनं लढवल्या. इथे एक लोकसभेचा अपवाद वगळला तर प्रत्येक वेळेला धनुष्यबाणाला इथे यश आलेलं आहे. यावेळेला ही जागा कोणाला सुटणार महायुतीमध्ये, हा मोठा यक्षप्रश्न होता आणि भारतीय जनता पक्षानं ही जागा सोडून ती शिवसेना शिंदे गटाकडे गेली. साहजिकच शिंदेंच्या शिवसेनेमध्ये इथे सक्षम असा उमेदवार दिसून आला नाही पक्षपातळीवर आणि भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली. मुळात 2014च्या निवडणुकीमध्ये आमदार डॉक्टर राहुल पाटील आणि आनंद भरोसे यांच्यामध्ये चांगली लढत झालेली होती. त्यावेळेला खान की बान हे सूत्र चाललं, जे सूत्र सातत्यानं शिवसेनेनं या ठिकाणी चालवलेलं आहे आणि त्यामुळे मतांच्या ध्रुवीकरणामध्ये शिवसेनेला नेहमीच यश मिळालं. परंतु याच वेळेला हे चित्र उलटं असं दिसलं. शिवसेने दोन्ही हिंदू उमेदवार असताना खान का बान हाही अप्रत्यक्षरित्या सूत्र लागूच झालेलं आहे या ठिकाणी आणि त्याचमुळं निवडणुकीच्या काळामध्ये फतवे, धर्मगुरूंची आव्हानं हे दोन्ही बाजूंनी झाले आणि साहजिकच कुंपणावर असलेला मतदार देखील इकडे तिकडे सरकला गेला. शिवसेनेनं या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या सुरुवातीपासूनच हा ट्रेंड घेतला की लोकसभेला जे यश मिळालं ते मुस्लिम समाजामुळेच मिळालेलं आहे आणि मुस्लिम समाज हा धरून ठेवण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. पण या प्रयत्नामध्ये हिंदू समाजही त्यांच्यापासून काही प्रमाणात दूर गेला असं काल झालेल्या मतदानावरून दिसून येते. प्रत्यक्षात मतांचं विभाजन किती प्रमाणात आहे, कारण आमदार डॉक्टर राहुल पाटील हे गेले 10 वर्षापासून या मतदारसंघात काम करतात. आजवर ते हिंदुत्वाच्याच मुद्द्यावर लढत आलेले आहेत, पण यावेळेला त्यांना वरच्याच समीकरणांतून महाविकास आघाडीच्या मुस्लिम समाजावर फार मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहण्याची वेळ आली. मुस्लिम समाजाचं मतदान या मतदारसंघामध्ये लक्षणीय आहे, म्हणजे अगदी निर्णायक म्हटलं तरी चालेल आणि या निर्णायक मतदानावरच पुढचं सगळं चित्र अवलंबून राहणार आहे. लढत अतिशय चुरशीची झाली. सुरुवातीच्या टप्प्यात अशी वाटत होतं की ही लढत फार एकांगी अशी होईल, राहुल पाटील हे फार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील. पण ह्या सर्व फतव्यांच्या राजकारणामध्ये आणि धर्मगुरूंच्या हिंदू संत महंतांच्या आव्हानामुळं ही निवडणूक खूप मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरणाद्वारेच वेधल्या गेली आणि त्यामुळं इथे थेट लढत झाली. या लढतीमध्ये वंचित असो, MIM असो किंवा अपक्ष उमेदवार असो, हे उमेदवार किती मतांचं विभाजन करतात यावरच निवडणुकीचा विजयाचं गणित अवलंबून राहणार आहे. परंतु जो कोणी निघेल तो एक 15,000 ते 20,000 मतांच्या फरकाने निश्चित मिळेल, त्याला यश मिळेल.
परंतु यामध्ये काही बदलही होऊ शकतात. तर ही परभणीची निवडणूक अतिशय लक्षवेधी अशी ठरणार आहे. आणि ठाकरेंच्या शिवसेनेला बालेकिल्ला राखायचा आहे, तर धनुष्यबाण ज्या चिन्हाच्या आधारावर बालेकिल्ला राखला गेला, त्या शिंदेंच्या शिवसेनेलाही बालेकिल्ला धनुष्यबाणाच्या आधारावरच कायम राखण्याचं त्यांच्यासमोरही आव्हान आहे. त्यामुळं उद्या याचं चित्र स्पष्ट होईल. दुसरा मतदारसंघ जो की फार मोठ्या प्रमाणावर चर्चेला गेला, जिथं बंडखोरीचं फार मोठं ग्रहण लागलं होतं, पाथरी विधानसभा मतदारसंघ. पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळी प्रथमच चौरंगी पंचरंगी लढतीचं चित्र सुरुवातीपासूनच दिसायला लागलं. उमेदवारच तेवढे तगडे होते. माजी मंत्री ज्यांनी या जिल्ह्याच्या राजकारणावर गेल्या 35 वर्षापासून वर्चस्व राखलेलं आहे असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर हे या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून आहेत. परंतु या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि त्यांच्या या उमेदवारीचा फटका वरपुडकरांना बसतो की काय असं फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीतही हा बेबनाव फार मोठ्या प्रमाणावर झाला की महायुतीनं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेश विटेकर जे की नुकतेच विधान परिषदेवर नियुक्त झाले होते 3 महिन्यांपूर्वीच, त्यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरविलं. राजेश विटेकर हे या भागातले एक सक्षम उमेदवार आहेत, ज्यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अतिशय चुरशीची लढत दिली होती आणि ते प्रथमच या मतदारसंघात असताना शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनीही बंडखोरी केली. ते रासपकडून उमेदवारी मिळविण्यात यशस्वी झाले आणि त्यांनी एक मोठं आव्हान जसं बाबाजानींनी वरपुडकरांसाठी निर्माण केलं, तसंच सईद खान यांनी विटेकरांसाठी हे आव्हान उभं केलं. या सर्व प्रक्रियेमध्ये हे 4 उमेदवार झाले. या मतदारसंघामध्ये भाजपकडून प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार मोहन फड हे या निवडणुकीत प्रबळ दावेदार होते, परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळं ते रिंगणात येऊ शकले नाहीत. परंतु त्यांच्या केलेल्या कामांचा दाखला देत त्यांचे वडील एक प्रसिद्ध कंत्राटदार आहेत मराठवाड्यातले माधवराव फड यांनीसुद्धा मुलाच्या कामाच्या आधारे मतदारसंघात उडी घेताना त्या मुलाच्या कामाचाच दाखला देत फार मोठी या मतदारसंघामुळे आपली व्यूहरचना आखली. आणि या सर्व प्रक्रियेमध्ये असे 5 उमेदवार असताना थेट लढत असं वाटतंय की 2 आमदारांमध्येच म्हणजे आमदार सुरेश वरपुडकर आणि राजेश विटेकर यांच्यामध्येच शेवटच्या टप्प्यात होईल आणि झालेल्या मतदानानुसार. परंतु या दोघांनाही 2 बंडखोरांनी केलेलं मतविभाजन, त्याचबरोबर माधवराव फड यांनी निर्माण केलेलं आव्हान हे फार महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे इथली निवडणूक फार चुरशीची ठरेल आणि असं कोणी काही फार मोठ्या मताधिक्यानं विजयी होईल अशातला भाग आपल्याला म्हणता येणार नाही. या 2 मतदारसंघांप्रमाणेच नेहमीच चर्चेत असलेला लक्ष्मीपुत्रांचा मतदारसंघ म्हणजे गंगाखेड. गेल्या 20 वर्षामध्ये हा मतदारसंघ महाराष्ट्रात प्रसिद्धच झाला यासाठी की येथे पूर्ण पैशाचंच राजकारण चालतं. निवडणुकीमध्ये पैशाचा वारेमाप वापर करणं आणि लोकांमध्ये हाच मुद्दा प्रकर्षानं दिसतो. पैशाच्या वापराबरोबरच या मतदारसंघाचं एक जातीय समीकरण असं आहे की गंगाखेड, पालम आणि पूर्णा हे 3 तालुके या मतदारसंघात येतात. या तिन्ही तालुक्यांतील मतदाराचं जर जातीय समीकरण पाहिले तर ओबीसी समाज हा फार मोठ्या प्रमाणावर गंगाखेडमध्ये आढळतो, मराठा समाज पूर्णा तालुक्यात आढळतो, पालममध्येही दोन्ही समाजांचं अशाच प्रकारे संमिश्र समीकरण आहे, पूर्णेमध्ये दलित समाजाचंही चांगलं प्राबल्य आहे. तर ह्या सर्व जातीय समीकरणांमध्ये लक्ष्मी अस्त्राचा वापर मोठ्या प्रमाणावर करणं, त्याचबरोबर या ठिकाणी मागील निवडणुकीत कारागृहात राहूनसुद्धा निवडून आलेले रासपचे विद्यमान आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांची जी व्यूहरचना राहिली या मतदारसंघात ती पण अतिशय मोठी राहिली. त्यांच्यासोबत त्यांनी मागील वेळी पराभूत केलेले महाविकास आघाडीचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम या दोघांमध्ये या ठिकाणी थेट लढत होईल असं चित्र आहे. मराठा विरुद्ध ओबीसी असंही चित्र निर्माण करण्याचा केला गेलेला प्रयत्न असला तरी माजी आमदार सीताराम घनदाट यांनी या दोघांच्या लढतीमध्ये निर्माण केलेली स्वतःची एक चुरस
की त्यांचाही या मतदारसंघात मोठा प्रभाव आहे आणि या प्रभावामुळं या तिघांमधली ही तिरंगी लढत असली तरी अखेरच्या टप्प्यात निश्चितच विशाल कदम वर्सेस आमदार रत्नाकर गुट्टे अशीच राहणार आहे. त्यामुळं आजच्या स्थितीला असं स्पष्ट सांगता येणार नाही की कोण या मतदारसंघात विजय होऊ शकेल. जो कोणी होईल तो निश्चितच मागील निवडणुकीप्रमाणे चुरशीच्या लढतीमध्ये यश मिळवेल असं वाटतंय. या 3 मतदारसंघांबरोबरच आपण आता शेवटचा मतदारसंघ म्हणजे जिंतूर विधानसभा. जिंतूरमध्ये जिंतूर आणि सेलू हे 2 शहरी भाग येतात. ग्रामीण भागही मोठ्या प्रमाणावर आहे. गंगाखेड प्रमाणात जातीय समीकरणांचा हा मतदारसंघ आहे की या मतदारसंघावर गेल्या 30-35 वर्षापासून माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी वर्चस्व राखलेलं आहे. जिंतूर म्हटलं की बोर्डीकर असं एक गणित होतं, परंतु गेल्या 20 वर्षामध्ये त्याला काही प्रमाणात छेद देण्याचा आणि निकराची लढाई करण्याचा प्रयत्न माजी आमदार विजय भांबळे यांनी केला, सातत्यानं केला. 2014च्या निवडणुकीमध्ये ते यशस्वी देखील झाले, परंतु 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांना बोर्डीकरांच्याच कन्या मेघना बोर्डीकर यांनी पराभूत करून दाखविलं. बोर्डीकरांचा हा त्यावेळेसचा विजय हा देखील काठावरचाच होता. अगदी 3700 मतांनी त्या विजयी झाल्या. परंतु या दोघांमधलं हे द्वंद्व नेहमी चालत आलेलं आहे. जिंतूरच्या राजकारणामध्ये या दोघांचा राजकीय संघर्ष सातत्यानं पाहायला मिळालेला आहे. या संघर्षाबरोबरच माजी आमदार कैलासवासी कुंडलिकराव नागरे यांचे चिरंजीव सुरेश नागरे, जे की भाजप काँग्रेस असा सगळा प्रवास करत आले, यावेळेला ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार हे निश्चित असतानाही त्यांनी प्रयत्न करून काँग्रेसकडून तिकीट मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना ते मिळालं नाही आणि त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करीत आपली उमेदवारी निश्चित केली. त्याला कारण हे असं आहे की जिंतूरमध्ये ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. नागरे हे ओबीसी समाज घटकातून येतात आणि त्यांनी त्या दृष्टीनं ओबीसी मुस्लिम आणि इतर असे समीकरणं जुळविण्याचा केलेला प्रयत्न आहे. त्यामुळं या ठिकाणची लढाईसुद्धा तिरंगी वाटत असली तरी रिंगणातील इतर उमेदवार करणारं मतविभाजन आणि या तिघांमध्ये या माजी आमदार विजय भांबळे आणि विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर या दोघांमधलीच लढत वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. नागरे हे या दोघांपैकी कोणाचं मतविभाजन करतात यावरच या दोघांपैकी एकाचा विजय निश्चित आहे असं सांगता येईल. एकंदरीतच जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जेव्हा मागच्या 2.5 वर्षानंतर झालेल्या घडामोडी आहेत पक्षफुटीच्या, त्या पक्षफुटीच्या घडामोडींमध्ये किंवा तत्पूर्वी देखील हा जिल्हा समप्रमाणात राहिलेला आहे. 4 पैकी 2 मतदारसंघ हे महायुतीकडे होते, तर 2 मतदारसंघ हे महाविकास आघाडीकडे होते. परभणी आणि पाथरी महाविकास आघाडीकडे आणि जिंतूर आणि गंगाखेड हे महायुतीकडे होते. तर ते चित्र कायम राहील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. 2-2 असं दोघांचं राहील गणित. त्यामुळं संमिश्र मतदानाचा कौल या ठिकाणी दिसेल. दुसरी बाब म्हणजे जिल्ह्यातल्या 4ही मतदारसंघात यावेळी वाढलेली टक्केवारी हा अत्यंत प्रभावी मुद्दा राहिलेला आहे. हा वाढीव टक्का कोणाच्या फायद्याचा ठरतो, विशेषतः महाविकास आघाडी की महायुती, यावरच विजयाचं गणित राहणार आहे अवलंबून. महिलांचं वाढलेलं 7% प्रमाण हे लक्षात घेण्यासारखं आहे. महिलांचं 7% आणि पुरुषांचं 5% हे वाढलेलं मतदान देखील लक्षवेधक आहे. अगदीच ग्रामपातळीवर ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यासारखी ही निवडणूक झाली. काही गावांमध्ये आपल्याला 94% मतदान झालं. अगदीच 70च्या पुढची अनेक अशी गावे आहेत शेकडोंनी जिथं मतदान खूप झालेलं आहे. शहरी भागातही मतदानाचा टक्का वाढला. हा वाढलेला टक्काच यातील विजयी उमेदवारासाठी महत्त्वपूर्ण ठरेल असे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. सर, उद्या प्रत्यक्षात मतमोजणी सुरुवात होणार आहे, निकाल येणार आहे आणि परभणी जिल्ह्याच्या 4 विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं कसं चित्र राहील, कसा अंदाज व्यक्त करता येईल याची उत्सुकता सर्वसामान्य नागरिकांना परभणीकरांना लागलेली आहे. काय वाटतं सर, कसं राहिलं चित्र? एकूण एक राजकीय विश्लेषण म्हणून, एक पत्रकार म्हणून तुमची लेखणी जी आहे आम्ही पण बघत आलेलो आहे. सर्वसामान्य नागरिकांना तुमचा अभ्यास माहिती आहे सर, काय सांगाल सर, काय वाटतं तुम्हाला? मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून त्यांचं काम पूर्ण केलेलं आहे. आता मतमोजणीनंतर म्हणजे मतमोजणीच्या वेळी तर प्रत्येकाचं जे आहे, प्रत्येका तो निवडणुका लढणार म्हणजे तो जिंकणार
या उद्देशानं लढतो. पण यावेळेस आपल्याला वाटलं होतं की ज्या पद्धतीने पाथरी मतदारसंघात आपले परभणी जिल्ह्यात 4 मतदारसंघ आहेत, पाथरी, परभणी, गंगाखेड आणि जिंतूर. पाथरी मतदारसंघात ज्या पद्धतीनं स्थिती होती की उमेदवारांनी बंडखोरी करून आपले उमेदवारी अर्ज भरले, अपक्ष म्हणून भरले आणि जिंकण्याच्या हेतूनं प्रत्येकजण उभा होता, तर त्या पद्धतीने अन्य मतदारसंघात चित्र दिसलं नाही. प्रत्येक मतदारसंघात म्हणजे परभणीमध्ये दुरंगी लढत आहे, गंगाखेडमध्ये दुरंगी लढत आहे आणि जिंतूरमध्ये दुरंगी लढत आहे. या दुरंगी लढतीमुळं तुल्यबळ दोन्ही उमेदवार म्हणजे जे काही उमेदवार मतदारसंघात होते ते तुल्यबळ होते. आणि पाथरी मतदारसंघामध्ये बाबाजानी, वरपुडकर, विटेकर, त्यानंतर सईद खान, माधव फड असे 4 ते 5 उमेदवार एकाच मतदारसंघात असल्याने त्या मतदारसंघाचा कौल कोणाकडे जाईल हा सांगणं थोडं कठीण आहे. पण ही दुरंगी लढतीमुळे आता जो आपल्या मतदारसंघातून काम करतो आहे, काम केलेलं आहे, ओळख आहे, कार्यकर्त्यांचा परिचय आहे, मोठं जाळं आहे आणि मॅन मसल मनी पॉवर या सगळ्या गोष्टीचा वापर या मतदारसंघातून म्हणजे एकूणच जिल्ह्यातून झालेला आहे. आणि ती स्थिती पाहता मतदारांनी ज्या पद्धतीनं 70% अधिक मतदान केलेलं आहे, यावरून कोण नेमकं निवडून येईल याचा अंदाज आत्ता बांधणं अवघड आहे. आणि मतमोजणीच्या वेळेस आपल्याला ते प्रत्यक्षात दिसेल की कोणाकडे कल होता, कोणाकडे नाही. पण एक अंदाज घेतला तर की आहे ते उमेदवार म्हणजे जे सध्या विद्यमान आमदार आहेत ते आपली खुर्ची कायम ठेवतील असं मला अंदाज वाटतो. काय सांगाल सर, उद्या प्रत्यक्ष मतदान सुरुवात होणार आहे, काय परिस्थिती राहील? 2024ची विधानसभा निवडणूक परभणी जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघ आहेत की जिंतूर, परभणी, गंगाखेड आणि पाथरी. या 4ही विधानसभामध्ये अतिशय चुरसपूर्ण लढत झालेली आपल्याला पाहिली की 4ही मतदारसंघामध्ये सर्वच उमेदवारांनी म्हणजे जवळपास सर्वच उमेदवारांनी साधनसंपत्तीचा जोरदार वापर केलेला प्रथमच माझ्या 20-25 वर्षाच्या याच्यामध्ये प्रथमच मी पाहिला. आपण जर मतदारसंघ निहाय पाहिलं तर आपल्याला दिसेल की जिंतूर विधानसभा मतदारसंघ जो की 95 क्रमांकाचा मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये पहिलेपासून चुरसपूर्ण लढत होती. तरी की एक जे विद्यमान आमदार आहेत त्या विद्यमान आमदाराच्या विरुद्ध अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर दिसत होता. त्याचा फायदा समोरच्या उमेदवारांनी केला. त्यातच एक महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी म्हणता येईल. त्या बंडखोरीमुळे एक मताचं ध्रुवीकरण म्हणजे आपण ज्याला म्हणता येईल तो झाल्याची शक्यता आहे. पण तरीही त्याचा फायदा मला वाटते महाविकास आघाडीलाच होण्याची शक्यता एकंदरीत विधानसभेच्या निवडणुकीची मतदान होईपर्यंत दिसत होती. हां, आणि एक कल थोडासा महाविकास आघाडीकडे आपल्याला जिंतूर विधानसभा मतदारसंघात दिसत होता. परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये दुरंगी लढत झाली, परंतु आपल्याला लक्षात येईल की दोन्ही उमेदवारांनी खूप टफ फाईट दिली आणि या ठिकाणी 65% मतदान झाले. की आपण पाहिलं की गेल्या वर्षी 2019ला 62 होतं, 3% मतदान वाढले. हे वाढलेलं मतदान आणि मी स्वतः त्या दिवशी आणि ग्रामीण भागात फिरलेलो आहे. ग्रामीण भागामध्ये महिलांचा प्रचंड उत्साह दिसत होता. त्यामुळे हे महिलेचा प्रचंड उत्साह कोणत्या बाजूला आहे हे आपण काय त्याचा अंदाज लावू शकत नाही. त्यामुळे परभणी विधानसभेमध्ये सध्या तरी अंदाज बांधणे अवघड दिसते. नाही आता इकडं पहा, महिलांच्या बाबतीत महिलांचा वाढलेला उत्साह तसं पाहिलं तर मग असं म्हणता येईल का आपल्याला की लाडली बहीण योजनेचा आहे का, परंतु तसं आपण कोणी ठामपणे सांगू शकत नाही. हां, आणि आपण असंही म्हणू शकतो का की आमदाराविरुद्ध अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर होता का, तोही आपण सांगू शकत नाही, कारण चाणाक्ष मतदारांनी शेवटपर्यंत थांगपत्ता लागू दिला नाही. या उलट आपण पाहिलं की गंगाखेडमध्ये जो रनिंग आमदार आहे, जो विद्यमान आमदार आहे, त्या आमदारांनी खूप मेहनतीनं मतदानाची प्रक्रिया राबवली आणि पूर्ण मतदारसंघामध्ये पिंजून काढला. त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवारांनी टफ फाईट देण्याचा प्रयत्न केला, परंतु एकंदरीत त्या ठिकाणी मात्र कल जो दिसत होता तो थोडासा महायुतीच्या बाजूने दिसत होता. आपण जिंतूर आणि गंगाखेड या 2 मतदारसंघामध्ये थोडासा अजून आपण काय ठामपणे सांगतो पण थोडासा कल स्पष्ट दिसत होता. परंतु परभणी आणि पाथरी विधानसभामध्ये ते 4 दिग्गज उमेदवार होते आणि विशेषतः सर्वात जास्त साधनसंपत्तीचा उपयोग पाथरी विधानसभामध्ये झाला. त्यामुळे डोर टू डोर
हे सर्वजण गेल्यामुळं आणि मतदारांनी नेमकं काय केलं याचा अंदाज सध्या तरी आपण काही बांधू शकत नाही. त्यामुळं मला वाटतं की चारही मतदारसंघामध्ये आपण जिंतूर आणि गंगाखेडचा कल थोडासा दिसत होता, तर याउलट परभणी आणि पाथरीचा मात्र मतदारांनी कोणताही थांगपत्ता लागू दिला नाही. त्यामुळे अतिशय चारही मतदारसंघामध्ये चुरसपूर्ण लढत झालेली आहे. त्यामुळे आपल्याला आता निकालाची प्रतीक्षा उद्या सकाळी 8पर्यंत करावी लागेल. एकंदरीत कल आल्यानंतर मला वाटते की जसं आपल्या लोकसभेमध्ये काही मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातील जसं शेवटच्या फेरीपर्यंत मला वाटते तसं आपल्या 1-2 मतदारसंघामध्ये निश्चित होईल असं मला सध्या तरी वाटते, कारण इतक्या चुरशीनं ह्या निवडणुका लढल्या गेल्या. उद्या प्रत्यक्षात सकाळी 7 वाजता मतमोजणी सुरू होईल. परभणी जिल्ह्यातील 4ही विधानसभाच्या बाबतीमध्ये विधानसभा निहाय कसं चित्र राहील, एक राजकीय विश्लेषक आणि एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून आपल्याला संपूर्ण जिल्हा ओळखतो. आपले स्टेटमेंट हे जनतेसाठी फार महत्त्वाचे असतात, ते वेळोवेळी आपण आपल्या लेखणीतून दाखवून दिलेले आहे. काय वाटते सर, या 4 विधानसभाची परिस्थिती कशी राहील? परभणी जिल्ह्यातील 4ही विधानसभा क्षेत्रात आजी व माजी आमदार यावेळेस विधानसभेच्या आखाड्यात होते. प्रामुख्याने या जिल्ह्यातील जो विकासाचा मुद्दा जो विधानसभा मतदारसंघात चर्चेला यायला पाहिजे होता, तो विकासाचा मुद्दा संपूर्ण राजकारणी लोकांनी मुद्दामून त्याला बगल देत केवळ जातीपातीचं राजकारण आणि वैयक्तिक हेवेदावे, वैयक्तिक द्वेष यावरच या निवडणुकीत फोकस केला. कुठल्याही राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यानं जनतेसाठी जे जाहीरनामा जाहीर करणं अपेक्षित होतं, लोकलचे जे मुद्दे आहेत, गंगाखेड असो, परभणी असो, जिंतूर असो, पाथरी असो, इथल्या विकास कामांच्या मुद्द्याला या मुद्दामून बगल देण्यात आली आहे. परभणी मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर परभणीतील नागरिक, सर्वसामान्य जनता रस्त्याच्या प्रश्नामुळे हैराण आहे. परंतु आमदार राहुल पाटील असोत किंवा आनंद भरोसे असोत, यांनी केवळ एकमेकाचे हेवेदावे आणि कुठलाही जाहीरनामा जनतेसमोर न ठेवता केवळ जातीपातीच्या राजकारणावरच आपली पोळी कशी भाजण्यात येईल यावर भर दिला. तसेच जिंतूरमध्येही तेच झालं. काय, हिंदू विरुद्ध मुस्लिम ही टोकाची भूमिका या जिंतूर मतदारसंघात प्रकाशाने जाणवली. यामध्ये आता OBCचे वोटिंग मलाच पडणार असा दावा करणारे कुंडलिक नागरे यांचे सुपुत्र सुरेश नागरे यांनी बऱ्यापैकी मला OBCंनी मतदान केल्याचा दावा करीत आहेत. तर दुसरीकडे विजय भांबळे हे मला एकगट्टा मुस्लिम समाजाचे मतदान भेटलं असा दावा करीत आहेत. तर मेघनाताई बोर्डीकर या देखील मराठा समाजामध्ये माझ्याबद्दल अपप्रचार पसरवण्यात आला. यामुळे मी मराठा समाजासोबतच आहे आणि मी विकासाचं राजकारण करणार आहे. मला जातीपातीचं राजकारण काही घेणं नाही. यामुळं त्याही विजयी होण्याचा दावा करीत आहेत. तसेच गंगाखेड मतदारसंघात विद्यमान आमदार उद्योजक रत्नाकर गुटे, उबाटा गटाचे विशाल कदम आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे घनदाट मामा यांनी देखील वंचित बहुजन आघाडीचे घनदाट मामा यांनी देखील विकास कामावर कुठलेही काही बोलले नाहीत. फक्त गुटे साहेबच म्हणत होते की बा मी विकास कामे केलेली आहेत आणि विकास कामाच्या बळावरच मी जनतेसमोर जात आहे. परंतु त्यांच्या या विकास कामाला विरोधकांनी बगल देत काय जातीपातीचं राजकारण केलेलं आहे. यामुळे तिघे देखील आम्हीच विजयी होणार असा दावा करीत आहेत. तरी देखील या मतदारसंघात गुटे हे पुढे राहतील असा अंदाज आहे. पाथरी विधानसभा मतदारसंघात पाथरीमध्ये तर आता मातबर आहेत, 2 विद्यमान आमदार आहेत, 1 माजी आमदार आहेत. यामुळे त्या मतदारसंघात विद्यमान आमदार सुरेश एरपुडकर यांनी सोयरा धाऱ्याचं,
तसेच राजेश विटेकर यांनी स्वरधाराच्या बळावर ही निवडणूक लढवली आहे. तर सईद खान आणि आपले माजी आमदार बाबाजी इंदुराणी यांनी देखील पाथरी मानवत या ठिकाणच्या मतदारावर आपला विश्वास दाखवत विजयी होण्याचा दावा केला आहे. या अंतिम लढतीत प्रचाराच्या शेवटच्या मुद्द्यात सईद खान आणि विटेकर यांच्यात लढत होईल अशी शक्यता आहे.